नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गावरान पद्धतीने शिऱ्याच्या दोडक्याची भाजी बघणार आहोत। इथे मी पावशेर शिऱ्याचा दोडका चिरून घेतलेला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 वाटी छोटी शेंगदाणे घेतलेले आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि लसूण घेतलेला आहे। सर्वप्रथम मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपल्याला एक शिट्टी घ्यायची आहे, थोडीशी अर्धवट शिजवून घ्यायची ही डाळ। त्यासाठी मी कुकरमध्ये डाळ लावली आहे। आता दुसऱ्या पातेल्यामध्ये ते मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेते आहे रस्सा बनवण्यासाठी। तर मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेतल्याच्यानंतर त्याच पातेल्यामध्ये गरम पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे 7 ते 8 चमचे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, तुम्हाला कमी तेलातली वगैरे ते पण तुम्ही करू शकता। आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आपल्याला। मोहरी आणि जिरं चांगलं तडकल्याच्या नंतर त्यात अर्धा चमचा हळद घालून त्यात आपल्याला दोडका घालून घ्यायचा आहे। आपल्याला दोडका तेलात परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपला दोडका लवकर शिजेल। बघा इकडे कुकरच्या शिट्ट्या पण होते, मी 2 पटापट जास्त फ्लेमवर शिट्ट्या घेऊन घेतल्या 2 आणि गॅस बंद केला। इकडे आपला तेलात दोडका होईपर्यंत आपल्याला हे सारण वाटून घ्यायचं आहे। त्यामध्येच मी थोडंसं लसूण, थोडं जिरं आणि कोथिंबीर घालून घेतली। आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तोपर्यंत आपला इकडे दोडका तेलामध्ये चांगला परतला आहे आणि आपली डाळ पण आपली व्यवस्थित अर्धवट शिजलेली आहे। हे बघा तुम्हाला दिसतच असेल, एवढ्याच प्रमाणात शिजून घ्यायची आहे, जास्त गाळ करायची नाही। इकडे आपला दोडका शिजून झाल्याच्यानंतर आपण वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्या आणि नंतर तेलाचं वाटणने दोडका थोडासा 5 मिनटं होऊ द्यायचा आणि त्यामध्येच आपल्याला तुरीची डाळ घालून घ्यायची आहे शिजवलेली। तुरीची डाळ घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार। हे बघा तुम्ही घट्ट पातळ ही तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता, पण मला थोडीशी पातळ आवडते म्हणून मी पातळ बनवलेली आहे। ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते, पोळीसोबत पणही छान लागते। हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। कमी तेलामध्ये ही भाजी बनते आणि खूप टेस्टी लागते, न खाणाऱ्यांनाही आवडेल। त्यामुळे नक्की ट्राय करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।